दरम्यान लोणीकर हे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजतात। लोणीकर जनतेला मोदींच्या चरणातले दास समजतात अशी टीका राऊतांनी केली आहे। तर लोणीकरांना पळता भुई थोडी करणार असल्याचं सुद्धा सपकाळ यांनी म्हटलंय। त्यांनी माफी मागावी अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। तर लोणीकरांच्या विधानामुळे आता वाद निर्माण झालेला आहे। त्यांच्यावर अनेकांनी या संदर्भात टीका केली आहे। राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना या संदर्भात जाब विचारत माफी मागायला त्यांना भाग पडू असंही म्हटलंय। लोणीकर जनतेला मोदींच्या चरणातले दास समजतायत असं राऊत म्हणाले। तर लोणीकरांना पळता भुई थोडी करणार, त्यांनी माफी मागावी अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे। जनता स्वाभिमानी आहे, ती लाचार नाही। हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारची लोक भारतीय जनता पक्षात आहेत हे या महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे। जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजतायत, अस्वाभिमानी समजतायत, मोदींच्या चरणाचे दास समजतायत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। ट्विट यावर अंबादास दानवेंनी केलंय, तेही आपण पाहूयात। ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती, लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव असं अंबादास दानवे आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत। कारण तुमचे कपडे बूट या जनतेमुळे, आमदारकी जनतेमुळे, तुमच्या गाडीतील डिझेल तेही जनतेमुळे, तुमच्या विमानाचं तिकीट जनतेमुळे, नेतेगिरी जनतेमुळे, विधानसभेतील स्थान सुद्धा जनतेमुळेच। आणि यांचे हे बोल लक्षात ठेवा, निवडणूक येते असं सूचक ट्विट अंबादास दानवेंनी बबनराव लोणीकरांच्या या विधानानंतर केलंय।